आशू तू आता लवकरात लवकर सेलिब्रेट करायला सुरुवात कर. सेलिब्रेट कसं आहे, तुझ्या एकदा सह्या झाल्या ना की आपण लवकरात लवकर कामाला सुरुवात करू. तुलाही माहितीच आहे, इतकी वर्ष रामभाऊ हे सगळं सांभाळत आलेत. सो आता आपली जबाबदारी आहे त्यांना या कामात आपण मदत करावी. हा नाही, सेलिब्रेशन तो बनता है. मी खूप एक्साइटेड होतो या प्रोजेक्टसाठी. आणि मला नेहमी असं वाटायचं लहानपणापासून की भाऊनी जसं काम केलं तसं आपल्याला करायचंय. आणि आज फायनली एवढी जबाबदारी मिळतीये. आय फील ओव्हरवेल्म्ड. आधी वाचून घेतो जरा, काका म्हटलाय वाचून बघ तर. आशू, अरे तू नाही वाचलंस म्हणून काय झालं? सुहासने वाचलेत ना पेपर्स. हा तू नको टेन्शन घेऊस, बिंदास साइन कर. हा अगं हो ताई, करणार ते साईन. पण मी जरा एकदा नजर घालतो, म्हणजे मला कळेल की काय आहे कसं आहे. एवढंच आपलं मला मनाचं समाधान. आशू मी काय म्हणतोय ते सगळं वाचण्यात ना तुझा वेळ जाईल. आणि मी सांगतो ना की मी सगळे ते पेपर्स वाचलेत ना, तर प्रत्येक मुद्दा तुला समजावून सांगण्यात आणखीन वेळ गेला तर मग उगाच हे ना. सो तू सही करून टाक पटकन. हा करतो. पण अरे ऍक्च्युली मला कॉन्ट्रॅक्ट मधलं फार गोष्टी माहीत मिळत ना. सो म्हणून मी जरा वाचून घेतो, मग मलाही सवय होईल. सारखे सारखे अशी कॉन्ट्रॅक्ट साईन करायला लागली तर. सुहास, अरे वाचू दे ना त्याला. आशू वाच वाच, तू वाच. नाही, तुझं पण बरोबरच आहे. घरातलेच सुहासवर विश्वास ठेवत नाही तर तू तरी का ठेवशील ना. अगं ताई, विश्वासाचा काहीच प्रश्न नाहीये. हे बघ, मी हे कॉन्ट्रॅक्ट वाचतोय कारण मला थोडंसं त्यातलं कळेल. मला त्यातली मला त्यातले पॉइंट्स कळतील, इट्स अँड बट्स समजतील, म्हणून मी हे वाचतोय. नाही आशू, तुझं बरोबर आहे, तू वाचून घे. कीर्ती अगं वाचू दे त्याला. अरे साहजिक आहे ना. नाही म्हणजे वाच रे तू. आणि पेपर्स वाचून झाल्यानंतरच तुझ्या मनाचं समाधान होईल. पण आशू, मला वाटलं होतं तू तरी सुहासवर विश्वास ठेवशील. म्हणजे घरातले वागतात तसं तू सुहास सोबत वागणार नाही. पण घरातले जसा अपमान करतात तसंच तूही सुहासचा अपमान करतोयस रे. नाही तू वाच. कीर्ती नाही सुहास, अरे राहू दे, वाचू दे त्याला. वाच आशू. प्लीज बास. जिजू तुम्ही प्लीज भांडू नका. जिजू मी करतो साईन. माझा आहे तुमच्यावर विश्वास. ताई तू काय का असं काही जरी बोलतेस मला कळत नाही. शेवटची सही. हे घ्या, मी ऑफिसला जातो आता. ओके येस डन. चलो सी यू. येस. नीट जा आशू. हो. अगं अगं का चिडचिड करतेयस? हे बघ, तू खूप चिडचिड केलीस आणि आईच्या बोलण्याचा पण गैरसमज करून घेतला. तिचं म्हणणं होतं की हे बघ शिवा, तू आईची बाजू घेऊ नकोस. आणि तू काय बोलणार आहेस मला माहितीये. सतत हेच ऐकत आलीये मी. अगं बाई, मी तिची बाजू घेत नाहीये. तू तू ये इकडे बस, इथे बस. तू शांत बस जरा. हे बघ, मी खरंच तिची बाजू नाही घेते. पण मला आता नीट सांग, तो नेकलेस तुझ्या नवऱ्यानेच दिलाय तुला? शिवा, तू पण माझ्यावर संशय घेतेयस. मी संशय नाही घेते, मी फक्त विचारते. अगं खरं सांगतेय शिवा. मी तुला असं का वाटतंय की मी खोटं बोलेन? नाही, खोटं नाही, पण मगाशी तू फोनवर बोलताना मला खूप घाबरलेली वाटलीस. मग हे कारण मला खोटंच वाटतंय. आता तू अति करतेयस हा शिवा. मी खरं सांगतेय यार. आईचा विश्वास बसत नव्हता म्हणून मी तुला बोलवलं आणि आता तूही तसंच. बरं बरं बरं,
जरा शांत हो, असं काही नाहीये. मला खरंच काळजी वाटली म्हणून मी तुला एवढं सगळं बोलले आणि तूही मला हे काही सांगितलं नव्हतं. आत्ता सांगतेय ना मी, आणि फोनवर पण सांगितलं मी तुला. बरं ठीक आहे, मला आता हे तरी सांग, हे त्याने कधी दिलं, तुमचं काय ठरलं? एक मिनिट. हा भाई बोल. हॅलो हॅलो शिवा, आहेस कुठे तू? लवकर इकडे. अगं शिवा, इथे सगळी लोक जमलेत, वकील पण येऊन थांबले, तुझीच वाट बघतायत सगळे. अरे हो, मी एका कामात होते, मी आले, लगेच आले. हे काय निघतेच आहे मी लगेच. हा आले आले आले, चल. हा चल चल चल, लवकर आहे लवकर आहे. हे बघ, तू आता अजिबात काळजी करू नको. मी खरंच काळजीपोटी तुला बोलले, तू अजिबात चिडचिड करू नको आणि आईबद्दल गैरसमज पण करू नको, ठीक आहे? मी जरा येते जा. बरं झालं बाबा गेली, नसत्या त्या चौकशा करत बसली असती नाही तर. Yes. Ha, साहेब या. Yes. छत्री घ्या साहेब. एक मिनिट. इथं सत्यानस्कार सगळा. साहेब कोण बनवलं तुला पी? तुम्हीच बनवलं साहेब. तू बस नीट वागायचं जरा. साहेब हे बघा, काही झालं तरी तुमची सेफ्टी इम्पॉर्टंट आणि तुम्ही ना माझ्यासोबत चला. उगाच लोक तुम्हाला त्रास देतील, हा ते बघवणार नाही मला. साहेब घाबरल्यावानी काय झालंय? असं नेमकं काय झालंय? तुला कशाला सांगू रे मी? हा तू आपलं काम करत जा ना. हळूहळू बोला साहेब, बाईंना मोठ्या आवाजात बोललेलं आवडत नाही. तू माझा पी आहे का तिचा पी आहे रे? ते तुमचं. हा मग चला काय चला, काय सत्यनारायणची पूजा आहे तिकडे. हा तू इकडे थांब, मोठे माणसं आहेत ना, मी आहे ना, मी बोलतो. आणि जरा इकडे लक्ष दे. हो जिव्हात गडबड नाही पाहिजे. हो साहेब. शिवा, सगळे आपल्याच भरोशावर काय करायचं? शिवा, आपल्याला असं काहीतरी करावं लागेल ना की ज्यांनी कोणी हा सगळा डाव मांडलाय तो डाव त्याच्यावरच उलटला पाहिजे. हा, अरे आपल्याला ना काहीतरी जुगाड करायला हवा. हा हा मी काय म्हणतो, आपण त्याच्या ऑफिसवर जाऊन राडाच घातला तर. मी काय म्हणतो, आपण पोलीस स्टेशनला जाऊ आणि पोलिसांना सगळा झोल सांगून टाकू. त्याने काहीही होणार नाही. दुसरा खोटं बोलतोय, त्याचे तुमच्याकडे काहीही पुरावे नाहीये. उलट तुम्ही सगळे गोत्यात याल. भाई मला असं वाटतं ना, आपण त्या वकिलाला एकटाच घेतला पाहिजे आणि त्याच्याकडून सगळं खरं काढून घेतलं पाहिजे. त्याला कळेल ना हे वस्तीतील लोक एकत्र आल्यावर काय करतात ते. बरोबर आहे. असं करून काही उपयोग नाहीये. आपण असं केलं तर तो त्याच्या माणसांना आणेल. मग आपण त्या बिल्डरच्या नावाने उपोषण केलं तर? हो, त्यांनीही काही होणार नाही. पोलीस तुम्हालाच आत टाकतील, कारण वस्तीची जागा त्याच्या नावावर आहे. मग आपण रात्रीच जाऊन त्याच्याकडून सगळे पेपर चोरले तर? हा बेस्ट. हे बघा, तुम्ही जर चोरी केली तर मी तुम्हाला काहीच मदत करणार नाही. उलट तुम्ही सगळे अडचणीत याल. नाही नाही, असं करून काही होणार नाहीये. बिल्डर आहे तो, त्याला सगळं माहित असणार की ही वस्तीतले लोक आहेत आणि ते लोक काही ना काहीतरी ऍक्शन घेतील. तो सावध असणार. मग शिवा आता काय करायचं आपण? तो बेसावध असताना वार करायचा. म्हणजे असं काहीतरी करायचं की त्याला धडा पण मिळाला पाहिजे आणि वस्तीतल्या लोकांना काही होता पण कामा नाही. मी सांगतो, आपण पोलिसात जाऊ, पोलीस ऐकतील आपलं. नाही नाही, त्याने काही होणार नाहीये. काहीतरी तो मार्ग काढावा लागेल, पण काय करायचं ते कळत पण नाहीये. भुगा झालाय डोक्याचा. शिवा, हिंदीत एक म्हण है, ही अगर सीधी उंगली से ना निकले तो उसे टेढ़ी करनी चाहिए. तुला थोडं वाकड्यात जावं लागेल. शिवा,
म्हणजे आता आपली घरं जाणार? म्हणजे आपण सगळे रस्त्यावर येणार? नाही नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका, असं काही होणार नाही. शिवा, कर की ग काहीतरी. अगं आम्ही पण तुझ्या मदतीला येऊ, तू म्हणशील तसं करू. हे बघा, तुम्ही ना अजिबात काळजी नका करू. ते कागदपत्र मी आणि पण ते कसे आणायचे ना ते मी बघते. खरंच तुम्ही काळजी नका करू, पण मी तुम्हाला रस्त्यावर अजिबात येऊ देणार नाही. हा शिवाचा शब्द आहे तुम्हाला, आणि शिवा दिलेला शब्द मोडत नाही. त्यामुळे तुम्ही आता निवांत घरी जा, बाकी सगळं मी बघून घेईन. शिवा, तू आमच्या मदतीला धावून आलीस तर खूप खूप उपकार होतील. आणि हो शिवा, तू एकटी नाहीस, आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. आणि तुला काय बी मदत लागली ना, ह्या वस्तीतल्या अख्ख्या बायका घेऊन येते. तू सांगशील ते करू. काय? थँक्यू शिवा, तू जे करतेस ना आमच्यासाठी कुणीच नाही करणार. खूप उपकार आहे तुझे आमच्यावर. आणि आता सगळ्यांना क्रॉस करत तिने टेबल नंबर 6 सुद्धा क्रॉस केलेला आहे. दिव्या, सर्व स्पर्धक अगं आई, तू टीव्ही का बंद केलास? अशी का वागतेस तू? कारण एका वेळी एकच काम करायचं असतं. मग दुसरं काय काम करतेय मी? मगाशी तू म्हणालीस तशी सगळी साफसफाई पण केली ना. हो, पण मला आता तुझ्याशी बोलायचं. हा, मग बोल ना, टीव्ही बंद करायची काय गरज आहे? कारण मी तुझ्याशी बोलत असताना तुझं सगळं लक्ष त्या टीव्ही मध्ये असणार आहे. बरं बोल, काय बोलायचंय? कसं आहे ना दिव्या, तुला दागिन्यांची, चांगल्या चांगल्या कपड्यांची, ह्या सगळ्या वस्तूंची खूप आवड आहे, माहितीये मला. पण कसं आहे ना दिव्या, तू जर तुझ्या सासरच्यांचं मन जपलंस ना तर ते तुझा विचार करतील, तुला जीव लावतील. लग्नानंतर असं बेजबाबदारपणे वागून नाही चालणार ग. हा, मग मी जपतेच आहे माणसं. आता आशूच्या घरी सगळ्यांना मी किती आवडते. तू बघितलंस ना, आपण तिथे गेलो होतो तेव्हा सगळ्यांनी किती लाड केले माझे. हा, ती कीर्ती सोडून, पण जाऊ दे ना तिचं. आणि राहिली गोष्ट आवडीची, तर आशू पण तुमचीच आवड आहे ना. आणि त्यांनी मला काही गिफ्ट दिलंय ते ह्यात चुकीचं काय आहे? आणि मला आवडतं आई, गिफ्ट, दागिने, सरप्राइजेस आवडतं मला. त्यात चुकीचं काहीच नाहीये दिव्या. पण कसं आहे ना दिव्या, माणसांवर प्रेम करायचं आणि वस्तूंचा वापर करायचा. पण कधी कधी लोक नेमकं उलट करतात. आता तुझ्या नशिबाने तुला एवढं चांगलं स्थळ मिळालंय, त्यांचं मन जिंकावं लागेल. आता शिवानीचंच बघ ना, ती आपल्या वस्तीतल्या लोकांसाठी एवढं सगळं करते, कुठलाही मागचा पुढचा विचार न करता रात्री अपरात्री कधीही कोणाच्याही मदतीला धावून जाते. आणि मग वस्तीतली लोक सुद्धा आपल्या गरजेला कधीही धावून येतात, मागचा पुढचा विचार न करता. म्हणजे आपल्या घरातले लाईट गेले होते आठवतं, आणि वस्तीतल्या लोकांनी आपल्याला जेवण दिलं होतं. तू पण नाही, कुठला विषय कुठे नेतेस? आता शिवाचं काय मध्येच? माझ्या प्रत्येक विषयात तिचं कौतुक करणं गरजेचं आहे का? अगं नाही, तसं नाही, मी फक्त उदाहरण म्हणून सांगितलं ग. तू आणि शिवानी वेगळ्याच आहात. तेच म्हणतेय मी नाहीये शिवासारखी. माझी प्रेम दाखवण्याची पद्धत वेगळी आहे. आणि मी असं अजिबात म्हणत नाहीये की तू शिवानी सारखं वाग. कसं आहे ना, तू दुसऱ्यांच्या मनाचा विचार केलास ना तर तेही तुझ्या मनाचा विचार करते, तुला जीव लावतील, तुझी काळजी घेतील. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं. बरं, तू म्हणतेस तसंच वागेल. आता तरी खुश? अजून काही बोलायचं तर आत्ताच बोला, परत टीव्ही बंद करू नकोस. बरं, नाही करणार. आशू, हा, मला असं वाटतंय की तू जरा सिरियस व्हायला हवं कामाबाबत. का असं का बोलतोयस? बघ ना, आपली नवीन कन्स्ट्रक्शन साईट सुरू होते, तर तू थोडं नीट लक्ष दे तिच्याकडे. भाऊंना खूप अपेक्षा आहेत तुझ्याकडे. अरे, मी सतत चिल असतो, मला माहिती आहे. पण मला हेही माहिती आहे की भाऊंच्या खूप अपेक्षा आहेत. तो गंमत अशी आहे की माझा जो स्वभाव आहे तो जरा लेड बॅक आहे, चिल आहे, रिलॅक्स्ड आहे. मी खूप टेन्शन घेत नाही काम करताना. दॅट्स इट.
मला माहिती आहे, मला माहित नाही का, आणि मी अविश्वास नाही दाखवते तुझ्यावर, पण आपण ज्या आता पार्ट्या वगैरे करतो ना त्या थोड्या कमी करू आणि कामाकडे लक्ष देऊ. हो अच्छा, आपण पार्ट्या करतो का? ओके 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 ओके. मला वाटलं तू पार्ट्या करतोस आणि मी फक्त तिथे असतो. मी दारूही पित नाही कारण. दोघांबद्दल बोलतोय रे. असं सहज मी कधीतरी बसतो आणि विचार करतो ना, तेव्हा मला जाणवतं की भाऊनी किती मेहनत करून हे सगळं उभं केलंय. बाबा गेले तेव्हा मला सांभाळलं, मला आधार दिला, अगदी मुलासारखं वाढवलं. बघ ना, भाऊ आयुष्यभर कामात आणि माणूस म्हणून कधीच नाही चुकला. आणि मी तुझ्याकडे बघतो ना, मला असं वाटतं तू भाऊंसारखाच झाला पाहिजे, अगदी त्यांच्यासारखा. इच्छा लाख आहे माझी भाऊंसारखं व्हायची, प्रयत्नही पूर्ण असतील. भाऊ आयुष्यात कधी तो गोल साध्य होतोय का नाही होतोय? एक्झॅक्टली. आपण प्रयत्न तर करू शकतो. आणि आशू, तू लोड घेऊ नको, तू बिंदास काम कर, बिलकुल निगेटिव्ह होऊ नको. मी आहे ना सोबत. तू आहेस ना वांजा शेठ, मग काय प्रॉब्लेम आहे यार? मला आठवण येते यार अजूनही काकांची. ते असते तर किती मजा आली असते. ते दिवस होते आणि आता हे दिवस आहेत. वेळ कसा निघून गेला. आणि हे बघ, जशी भाऊंची आणि काकांची मैत्री होती ना, तशीच मैत्री आयुष्यभर आपली राहील. निघूया. चला. कागदपत्र कुठे हे काय मॅडम, सगळे कागदपत्र रेडी आहेत एकदम. फक्त एक छोटासा प्रॉब्लेम झाला, बाकी ओके आहे. आता काय प्रॉब्लेम आहे? हे बघा, आम्ही जागा घेतली, काम करायला तयार आहोत. तुम्हाला काय सांगितलं, फक्त वस्तीतल्या लोकांच्या सह्या आणा. तर त्याच्यातही प्रॉब्लेम आहे. मग पैसे कसले घेता? नाही, तुम्ही रागवू नका. हो, आम्ही काय करायचं ते आम्हाला सांगू नका. हा, तसं नाही आहे. म्हणजे माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे की झालंय, सगळं काम झालंय, फक्त 2 लोकांच्या सह्या राहिल्या. ते बाहेर आउटडोअरला गेलेत ना, आउट ऑफ. बर. ते आले की लगेच मॅडम, लगेच मी सह्या देतो तुम्हाला. झालं. आता तेवढ्या 2 सह्यांमुळे ना सगळं काम थांबलंय. लवकरात लवकर करा ते. आणि बघा, जमत नसेल ना तर तसं सांगा आम्हाला, आमच्याकडे दुसरी माणसं पण आहेत. नाही, अरे हो, जमत नसेल काय, मी जे करणार 100% करणार. मला फक्त 1 दिवस द्या, फक्त 1 दिवस द्या. 2 दिवस दिले. किती? 2 दिवस. पण पुढच्या वेळेस फाईल रेडी नसेल ना तर शेअर पण विसरायचं. तुम्ही बिंदास राहा, मी चौगुले आहे ना. उतरा, खाली उतरा. हा. मी हे कागदपत्र घेऊनच जातो, आणतो. येतो. येतो. हो. काय ते ऍडव्हान्स कशाला पाहिजे? ऍडव्हान्स सगळं नंतरच, पूर्ण नंतरच. येतो. काही करून लवकरात लवकर त्या 2 सह्या आपल्याला आणायला लागतील. नाही ते आपले पैसे खाऊन टाकतील. खरंय साहेब. त्याचा पगार पण. शिवा, तू का बोलवला आशूला इथे? का बोलवलं म्हणजे? अरे हे लीगल मॅटर आहे, त्यातलं आपल्याला काही कळतंय का? नाही ना. त्याची मदतच होईल आपल्याला. तो सांगेल. अगं त्यानेच केलंय सगळं. वस्तीतले लोक काय बोलले ऐकलं नाहीस तू? शिवा, तू त्याला सगळं सांगून हिंट देतेस आणि हे कळल्यावर तो आणखी काहीतरी करेल. तुमची डोकी फिरलेत का? काही विचार न करता वाटेल तसं बोलताय. मी तुम्हाला कालच सांगितलं की मला असं अजिबात वाटत नाही त्याने काही केलंय म्हणून. आणि तो आता आला ना, मी त्याच्याशी बोलणार आहे. अगं पण शिवा, तू त्याला डायरेक्ट विचारलं तर तो नाहीच म्हणणार. हे बघ, तू काही बोलू नको, आपण त्याच्याकडून काढून घेऊ. ए बाबा, तुला की एकच पाडा येतो का? गप्पच जरा. ए तू गप.
शिवा मी काय म्हणतो, त्याला तू मदतीसाठी बोलव. तो इथे आल्यावर किंवा त्याने फाईल बघितल्यावर मग बघतो कसा रिॲक्ट होतो ते. तुम्हाला त्याचा पुळका येतो ना, घेऊन बसा मग. काय रे, कोणाचा पुळका येतोय? काय झालं शिवा? काय झालं, एवढं अर्जंट का बोलवून घेतलं? आता परत कुठे जायचंय? ए मांजा, जरा सिरियस मॅटर आहे, समजलं? ए काय सिरियस मॅटर आहे? हा असा का वागतोय? मी सांगते